नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकार या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. काल आपण अर्थ अलंकाराची व्याख्या आणि अर्थ अलंकाराची वर्गीकरण, अर्थ अलंकारामध्ये एकूण 22 अलंकार मोडतात, त्याचं 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण आपण काल केलेलं आहे. तसेच जे 4 महत्त्वाचे घटक होते अर्थ अलंकाराचे, साम्यधिष्ठित अलंकाराचे 4 महत्त्वाचे घटक काल आपण बघितलेले आहेत. उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि अजून एक शब्द होता. ते असे 4 आपण घटक बघितलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण साम्यधिष्ठित अलंकार जे आहेत त्यांना सुरुवात करणार आहोत. तो पहिला अलंकार जो आहे तो आहे उपमा अलंकार. आता सुरुवातीला आपण उपमा अलंकार कधी होतो, त्याची व्याख्या काय आणि उपमा अलंकार कसा ओळखायचा हे बघणार आहोत. ज्या अलंकारात दोन वस्तूंमधील, व्यक्तीमधील किंवा गोष्टीमधील समान गुण दाखवण्यासाठी सारखा, प्रमाणे, समान, जसा तसा इत्यादी शब्दांचा उपयोग केला जातो त्या अलंकाराला उपमा अलंकार म्हणतात. आता बघा, उपमा अलंकारामध्ये ज्यावेळेस दोन वस्तूंमधील, व्यक्तीमधील किंवा गोष्टीमधील समान गुण दाखवण्यासाठी म्हणजे तुलना करण्यासाठी सारखा, प्रमाणे, समान, जसा तसा असे शब्द वापरले जातात तेव्हा त्या अलंकाराला उपमा अलंकार म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर, तिचा चेहरा चंद्रासारखा सुंदर आहे. तिचा चेहरा, चेहऱ्याची तुलना कुणाबरोबर केलेली आहे तर चंद्राबरोबर केलेली आहे. आणि याच्यामध्ये साम्य काय आहे तर सुंदर, बरोबर. चेहऱ्याची तुलना चंद्रासाठी केलेली आहे. आणि मग तुलना करण्यासाठी, चेहऱ्याची चंद्राबरोबर तुलना करण्यासाठी इथे शब्द कोणता वापरलेला आहे तर सारखा, सारखा आलेला आहे. जर सारखा शब्द उदाहरणामध्ये दिसला तर समजायचं तो काय उपमा अलंकार आहे. दुसरं उदाहरण बघा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यांसारखी. आता इथे बघा, मुंबईच्या घरांची तुलना कशाबरोबर केलेली आहे तर कबुतरांच्या खुरड्यांबरोबर केलेली आहे. मग मुंबईची घरे कबुतरांच्या खुरड्यांसारखी आहेत, इथे तुलना केली आहे. परंतु इथे शब्द कोणता वापरला तुलना करताना तर सारखी. शब्द कोणता वापरलेला आहे तुलना करताना तर सारखी. तर दिलेले वाक्य बघायचं आणि त्याच्यामध्ये तुलना केलेली असेल आणि त्यामध्ये कोणता शब्द वापरलाय तुलना करण्यासाठी तो शब्द बघायचा आणि तो शब्द कोणत्या अलंकारात मोडतो ते बघायचं आणि त्याच्यावरून हा अलंकार ओळखायचा. आता सारखा शब्द आला, सारखी शब्द आला तर आपण समजायचं तो काय उपमा अलंकार आहे. मग आणखी शब्द बघा उपमा अलंकारासाठी, जीवी, सम, सदृश्य, गत, परी असे शब्द जर वाक्यामध्ये, चरणामध्ये, कवितेच्या ओळीमध्ये दिसले तर समजायचं काय तर हा अलंकार कोणता आहे तर उपमा अलंकार आहे. तर हे शब्द तुम्ही पाठ करून ठेवा. हे शब्द दिसले ओळीत, चरणात, वाक्यात तर समजायचं हा अलंकार काय आहे तर उपमा अलंकार आहे. दुसरा अलंकार उत्प्रेक्ष अलंकार. उत्प्रेक्ष म्हणजे काय तर कल्पना केलेली आहे. आता त्याची व्याख्या बघूया. ज्या अलंकारात उपमेय जणू उपमान आहे, ज्या अलंकारात उपमेय जणू उपमान आहे असे जिथे वर्णिलेले किंवा कल्पना केलेली असते तिथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. म्हणजे येथे काय केलेली तुलना केलेली आहे. उपमेय हा उपमानासारखा आहे, येथे काय तुलना केलेली आहे, येथे मात्र तुलना नाहीये, डायरेक्ट कल्पनाच केलेली आहे की तो आहे तसाच आहे. म्हणजे तिचा चेहरा चंद्रासारखा आहे असं म्हणण्यापेक्षा तिचा चेहरा चंद्र आहे, तिचा चेहरा चंद्र आहे असं करायचं. तुलना करायची नाही, डायरेक्ट सांगायचं की चेहराच चंद्र आहे. उदाहरण बघा, आकाशातले तारे जणू मोत्याची उलधनच वाटत होती. म्हणजे आकाशातले तारे काय आहेत, आकाशात तारे हे तारे नसून मोतीच आहेत. तारे नसून काय आहेत ते मोतीच आहेत. ताऱ्याची तुलना मोत्याबरोबर केलेली नाहीये. इथे तुलना उत्प्रेक्ष अलंकारामध्ये तुलना होत नाही, तुलना फक्त उपमामध्ये होते. उत्प्रेक्षामध्ये काय होतं की उपमेय आणि उपमान हे एकच आहेत असा त्याचा अर्थ या उत्प्रेक्ष अलंकारामध्ये. आकाशातले तारे जणू मोत्यांची उलथानच वाटत होते. म्हणजे आकाशातले तारे हे मोतीच आहेत, त्याची तुलना केलेली नाहीये.
तुलना करणे आणि एक दाखवणे याच्यामध्ये फरक आहे. चेहरा वरील वाक्यामध्ये बघा, उपमा अलंकारामध्ये चेहरा आणि चंद्र हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथं मात्र तारे आणि मोती हे एकच आहे. हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीये, दोघांची तुलना केलेली नाहीये, ते दोन्ही एकच आहे हे दाखवायचं काम कोण केलं? उत्प्रेक्ष अलंकाराने केलेलं आहे. वाऱ्यांमुळे झाडे मानव नाचत आहे. आता उत्प्रेक्ष अलंकार कसा ओळखायचा? तर वाक्यात काय आलं पाहिजे? जणू, मानो, बहुतेक, वाटे, भासे, की, काय अशी कल्पना केलेले शब्द पाहिजे. भास भास झाला पाहिजे, कल्पना केलेलं पाहिजे, असेल तरच येथे काय होतं? उत्प्रेक्ष अलंकार होतं. मग आता उपमा आणि उत्प्रेक्ष अलंकारामध्ये महत्वाचा फरक काय आहे तो आता आपण बघूया. उपमा आणि उत्प्रेक्ष अलंकारातील मुख्य फरक काय बघा. उपमा अलंकारात दोन वस्तूंमध्ये तुलना केलेली असते. म्हणजे उपमा अलंकारामध्ये दोन वस्तू असतात, पहिल्या वस्तूला दुसऱ्या वस्तूसारखी आहे असं दाखवलं जातं. तर उत्प्रेक्ष अलंकारामध्ये एक वस्तू म्हणजे दुसरी वस्तू आहे अशी कल्पना केली जाते. उपमा अलंकारामध्ये काय असतं? दोन वस्तू आहेत आणि दोन वस्तूची तुलना केली जाते. परंतु उत्प्रेक्ष अलंकारामध्ये काय असतं? एकच वस्तू असते. दोन वस्तू असतात पण एक वस्तू ही दुसरीच वस्तू आहे असं दाखवलं जातं, अशी कल्पना केली जाते. अशी काय केली जाते? कल्पना केली जाते. आता आपण तिसरा प्रकार बघूया, रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये काय होतं ते बघू. रूपक अलंकारामध्ये उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे. यांच्यामध्ये काय आहे? तर एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तिथे रूपक हा अलंकार होतो. म्हणजे काय आहे? तर उपमेय आणि उपमान हे एकच आहेत, ते दोन नाहीत. म्हणजे इथे किती असली पाहिजे? एकच वस्तू असली पाहिजे, दोन वस्तू असता कामा नये. उपमेय आणि उपमान म्हणजे दोन वस्तू आहेत, परंतु उपमेय आणि उपमान काय आहे? तर एकच आहे. रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे दोन वेगळे नसून ते एकच आहेत, ती भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तिथे रूपक अलंकार होतो. उदाहरणार्थ, तुझे मुख चंद्र आहे. इथे मुख हा चंद्रासारखा सांगितलेला नाही, इथं मुख म्हणजेच काय? चंद्र आहे. तिचे डोळे कमळ आहेत. डोळे काय आहेत? तर कमळ आहे. इथे तुलना केलेली नाही किंवा कल्पना पण केलेली नाही, डायरेक्ट सांगितलेलं आहे की उपमान आणि उपमेय त्याच्यामध्ये फरक नाही, ती भिन्न नाही, ती एकच आहे. मुखच म्हणजे चंद्र आणि डोळेच म्हणजे कमळ, कमळ म्हणजेच डोळे, चंद्र म्हणजेच मुख. अशा ठिकाणी असतं त्या ठिकाणी काय होतं? रूपक अलंकार होतो. आता याची हे कसं ओळखायचं? याच्यामध्ये काय? तुलना केलेली नसते आणि कल्पना पण केलेली नसते. इथे मुख चंद्रासारखं आहे असं सांगितलेलं नाही, डोळे कमळासारखं आहे असं सांगितलेलं नाही, किंवा अशी कल्पना पण केलेली नाही. इथे काय? डायरेक्ट सांगितलेलं आहे की मुख चंद्र आहे, डोळे कमळ आहे. तुलना नाही आणि कल्पना तर इथे नाहीच आहे. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार होतो. रूपक अलंकार मध्ये काय असतं? उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये फरक नसतो, ते एकच असतात. ओके, ठीक आहे. पुढचा अलंकार बघूया आपण. चौथा अलंकार बघा, अपनभूती अलंकार. अपनभूती अलंकार जेव्हा एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा खरा गुण, रूप किंवा ओळख नाकारून दुसऱ्याच स्वरूपात वर्णन केले जाते, म्हणजेच उपमेयाचा निषेध करून ते उपमान आहे असे सांगितले जाते, तेव्हा अपनभूती हा अलंकार होतो. अपनभूती अलंकार म्हणजे काय? एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं रूप नाकारून ती व्यक्ती दुसरीच आहे असं सांगितलं जातं, किंवा एखादी वस्तू ती नसून दुसरीच आहे असं सांगितलं जातं, तेव्हा अपनभूती हा अलंकार होतो. मग अपनभूती अलंकारामध्ये काय होतं? तर उपमेयाचा निषेध होतो. उपमेयाचा निषेध होऊन ते उपमान आहे असं सांगितले जातं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमान आहे असे सांगितले जातं, तेव्हा अपनभूती अलंकार होतो. हे 1 मार्कासाठी येतं. कोणत्या अलंकारामध्ये उपमेयाचा निषेध करून ते उपमान आहे असे सांगितलं जातं, तर त्या ठिकाणी अपनभूती अलंकार होतो. आता उदाहरण बघा, हा चंद्र नसून तिचे मुखच आहे. या ठिकाणी काय केलंय? चंद्र असल्याचं नाकारलंय आणि तो चंद्र नसून मुखच आहे असं सांगितलं, म्हणजे चंद्राला नाकारलंय आणि मुख आहे असं सांगितलंय. म्हणजे इथे काय केलंय? उपमेयाचा निषेध केलाय आणि उपमान तो उपमेय नसून तो उपमान आहे असं सांगितलंय. म्हणजे इथे चंद्र नसून ते मुख आहे असं सांगण्याचा प्रकार आहे. दुसरं उदाहरण बघा, हे मोती नसून तिचे दात आहेत. येथे मोतीचा काय केलाय? निषेध केलाय.
तो मोती नसून दात आहे असं सांगितलंय. म्हणजे इथे काय होतंय, उपमेयाचा निषेध होतोय आणि ते उपमेय नसून उपमान आहे असं सांगितलं जातं, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. आता अपनहुती अलंकार कसा ओळखायचा, त्याची ओळख बघा. नसून, नाही, नव्हे असे शब्द जर ओळीत किंवा कवितेत किंवा चरणात दिसले तर त्या ठिकाणी अपनहुती हा अलंकार होतो. अपनहुती अलंकाराचा मुख्य उद्देश मुख्य काय आहे, तर उपमेयाचा निषेध केला जातो आणि उपमान आहे असं सांगितलं जातं. ओके, नंतरचा अलंकार बघूया. पाचवा अलंकार व्यतिरिक्त अलंकार. जेव्हा कोणत्याही वाक्यात वा काव्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो. आता व्यतिरिक्त अलंकार कधी होतो, जेव्हा ज्या काव्यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो. आता उदाहरण बघायचं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या काव्यामध्ये बघा, येथे परमेश्वराचे नाव काय आहे, तर उपमेय आहे. हे अमृतापेक्षा म्हणजे उपमानापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. म्हणजे अशा एखाद्या काव्यामध्ये जर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले असेल तर तेथे काय होतं, व्यतिरिक्त अलंकार होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 5 अलंकार बघितलेले आहेत. राहिलेले अलंकार आपण टप्प्याटप्प्याने बघूया. धन्यवाद.